आजच्या वार्षिक स्नेह संमेलन पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त आपले गावचे प्रतिष्ठित माननीय सरपंच दीपाली गणेश पाटील थोडक्यात दिदी म्हणावं पालन करणाऱ्या गावाच्या दिदी असं मी समजतो. तर सदस्य अरुण पाडळकर, आपले शेजारी एटम साहेब, तसेच डेप्युटी सरपंच गावचे प्रतापराव थोरात सरकार आणि आपला नाईकमाळा समाज बंधू भगिनी, तसेच सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिलीप तात्या, दुकानदार दिलीप तात्या. जसं आमच्या मळ्यामध्ये 2 तात्या आहेत, त्यामुळे त्याचा परिचय करून द्यावा लागतो. आणि इथं जे शाळा एवढं वैभव उभा राहिलं त्याच्या पाठीमागं कुंभार सर, जाधव, तसंच गावातले डेप्युटी सरपंच आपले राजेंद्र सरकार आणि गावातल्या बऱ्याच लोकांनी या आमच्या नाईकमाळ्याचं म्हणजे हे वैभव निर्माण केलं. खरं वास्तविक वाडी वस्तीकडे कोण फारसं लक्ष देत नाही, पण जवळजवळ पंतप्रधान सडक योजनेपासून या जी शाळा उभी करण्यापर्यंत आमदार देव साहेबांच्या अगदी प्रयत्नातनं हे सगळं आमच्या गावकऱ्यांनी उभा केलं. त्याचा मला अभिमान आहे. खरोखर तुम्ही सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांची दखल घेत आहे, हेच खरं तुमचं श्रेष्ठत्व आहे. आणि आमच्या बंधू भगिनी एकेकाळची अशी परिस्थिती असायची वाटत नाही. संध्याकाळचं दवाखान्यात जायचं म्हटलं तरी सुद्धा अडचण यायची या रस्त्यामुळं, पण ते आज समस्या सुटलेली आहे. मला वाटतं रात्रीचा बल ही लागतोच, पण सरकारने दिवसा लाईट लावली आहे आणि काहींनी, याचा मला अभिमान आहे. तर असो, तुमच्या कार्याचा आढावा या चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेह संमेलन निमित्त मी बोलतोय. सर्व माता बंधू भगिनी आणि सर्व तुम्ही पदाधिकारी इथं जमलात, यातर्फे तुमचं आज मी हार्दिक स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला तुमच्या शुभेच्छा देऊन चालना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.